हत्तुरे नगरवासियांनी गुरुवारी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या अलौकिक अशा यात्रा सोहळ्याची आगळीवेगळी अशी अनुभूती घेत धन्यता मानली। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला यंदाच्या वर्षी रविवार दिनांक 12 जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून सर्वांनाच यात्रा सोहळ्याचे वेध लागून राहिले आहेत। यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही होडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरे नगर इथल्या श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय, श्री सिद्धरामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा व मल्लिकार्जुन बालक मंदिर हत्तुरे नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नंदीध्वज तसंच पालखी मिरवणुकीचं गुरुवारी 2 जानेवारी रोजी हत्तुरे नगर परिसरात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 9:30 वाजता नंदीध्वज आणि पालखीचं पूजन शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, धरेप्पा हत्तुरे, माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या हस्ते आणि मुख्याध्यापक वैजनाथ हत्तुरे, संस्थेचे अध्यक्ष सिद्धप्पा वर्नाळ, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, वीरशैव व्हिजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले, शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार, केंद्र प्रमुख सिद्धराम वाघमोडे, केंगनाळकर हायस्कूलचे मुख्याध्यापक विद्यानंद स्वामी, बंडा प्रशालेचे मुख्याध्यापक MD बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येऊन आरती करण्यात आली। यानंतर अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय अशा वातावरणात प्रतिकात्मक 7 नंदीध्वजांसह पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला। बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धरामेश्वर महाराज की जयच्या प्रचंड घोषणांनी अवघा हत्तुरे नगर परिसर दणाणून गेला। भगवे झेंडेधारी पथक, बँजोचे सुमधुर सूर, अनोखं संबळवादन, ढोल ताशांचा दणदणाट, बाराबंदीसह नेहरू शर्ट अशा वेशभूषेतील शेकडो बालचमू आणि शिक्षकवृंद तर पारंपरिक साडी चोळी या वेशभूषेत दागदागिने घालून नटून थटून सहभागी झालेल्या मुली तसंच शिक्षिका असं एकूणच भारावून सोडणारं वातावरण होतं। त्यामुळं अभूतपूर्व आणि अलौकिक अशा या मिरवणुकीनं सर्वांचीच मनं जिंकली। जणू आपण प्रत्यक्ष शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातच सहभागी झालो आहोत असाच विलक्षण अनुभव हत्तुरे नगरवासियांनी या निमित्तानं घेतला। या लक्षवेधी मिरवणुकीचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं। स्वागतासाठी प्रशालेबरोबरच आणि हत्तुरे नगरवासियांकडून रंगावलीच्या नयनरम्य आणि आकर्षक पायघड्या अंथरण्यात येऊन तसंच वैशिष्ट्यपूर्ण गालिचे साकारून या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला आणि आपली निस्सीम सेवा शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी अर्पण करण्यात आली। या पायघड्या लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या। मिरवणुकीदरम्यान हत्तुरे परिवार आणि भक्तगणांकडून नंदीध्वज तसंच पालखीवर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली आणि विद्यार्थी वर्गाचा उत्साह अधिक द्विगुणित करण्यात आला। टाळपथक, कर्नाटकी बाहुल्यांचं नृत्य, लाठीकाठीचं सादरीकरण हे या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलं, जे सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणारं ठरलं। ही मिरवणूक पाहण्यासाठी हत्तुरे नगर तसंच आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती। या मिरवणुकीत सहभागी बालक मंदिर ते महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा उत्साह, त्यांचा आनंद काही वेगळाच होता। यात्रा सोहळ्याची आगळीवेगळी अनुभूती या निमित्तानं प्रत्येकानं घेत विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक केलं। यावेळी वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ, पर्यवेक्षक रमेश दिंडोरे, प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन जाधव, काशीनाथ मळेवाडी, सुधाकर कामशेट्टी, विनायक हत्तुरे, रितेश हत्तुरे, विरूपाक्ष चिवरे, गिरमल पडसलगी, राजू बाहेरमठ, मारुती माने, बसवराज कोरे तसंच संकुलातील विद्यार्थी, शिक्षक,
प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके, परमेश्वर चांदोडे, प्राध्यापक लक्ष्मीकांत पनशेट्टी, अनिल कुमार गावडे, योगीनाथ शिरशी, गणेश कोरे, अमरनाथ कदारे, सुकेशिनी गगोंडा, अनिता हौदे, रमेश आगावणे, संतोष स्वामी, प्रतीक्षा बिडवे, प्रिया पसारे आदींनी परिश्रम घेतले. मिरवणुकीनंतर विद्यार्थी तसंच हत्तुरे नगरवासियांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.